रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, NAG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आज निमगाव सावा या गावामध्ये। निमगाव सावा गावामध्ये जे काही आपले तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे यांनी आपल्या निमगाव सावामध्ये राजकुमार बाळश्राम गाडगे यांना एक शिवसेना धनुष्यबाण चिन्हाचं उमेदवारी पंचायत समितीसाठी दिली आहे। तर आपण त्यांचे एक बंधू म्हणून त्यांचं मतदारांना काय आव्हान असणार आहे ते आपण त्यांच्याशी संवाद करणार आहे। तर तुम्ही आता जे काही आपले विद्यमान तालुक्याचे जे काही विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे यांनी तुमचे जे काही बंधू आहेत राजकुमार बाळश्राम गाडगे यांनी एवढा विश्वास दाखवला आहे आणि या गटात आपल्याला पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली, तर तुमचं मतदारांना काय आव्हान असणार आहे? आता तसं सांगायचं म्हटलं तर राजू शेठ आमचे बंधू तर आहेतच, पण बंधूपेक्षाही आमचं एक मैत्रीचं असं घट्ट नातं आहे। आमच्या घरामध्ये राजू शेठ झालं, दत्त शेठ झालं आणि आम्ही तिघही एकमेकांना धरून पुढे जातोय। आणि राजू शेठला समाजकार्याची आवड आहे। अगदी लहानपणापासून त्यांनी इतर सामाजिक कार्यामध्ये भाग घेतलेला आहे। क्रिकेटच्या स्पर्धा असो, यात्रा असो, कुठला उत्सव असो, आणि सामाजिक कार्यामध्ये हिराऱ्यानं भाग घेतात ते। आणि याचंच विश्वास हे करून आपले आमदार साहेबांनी त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी दिली। मतदारांना आमचं आव्हान आहे की वरती सरकार जे आहे हे शिवसेनेचं आहे, त्यामुळं जर गावचा विकास करायचा असेल तर तुम्ही धनुष्यबाण या बटनावरील हे बटन दाबून राजू शेठ गाडगे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे हे आवाहन करतो। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र। दुसरा प्रश्न असा आहे की असंही जनतेकडून बोललं जात आहे का राजू शेठ गाडगे हे चाकण या ठिकाणी उद्योजक आहेत आणि हुशार व्यक्तिमत्व आहे। चाकण या ठिकाणी उद्योजक आहेत, परंतु त्यांच्या गावात त्यांना दादांनी जी काही उमेदवारी दिली ती अतिशय विचार करून दिली। बरोबर, ते चाकणक असतील तरी त्यांचं गावाशी एवढं घट्ट नातं जोडलेलं आहे। अगदी लहानपणापासून त्यांचं शिक्षण इथं झालं, ते लहानाचे मोठे इथं झाले, परंतु व्यवसायानिमित्तानं आम्हाला बाहेर जावं लागलं, परंतु गावाशी नाळ जोडलेले आहे। त्यामुळं मतदारांचं नक्की आम्हाला मतदान भरघोस होईल अशी आशा आहे। काय चिन्ह समोरील बटन दाबून विजय करायला सांगणार तुम्ही? धनुष्यबाण याची तर हो।